बेगुसरायच्या हवेत त्या दिवशी एक विचित्र अस्वस्थता होती. वाऱ्यामध्ये गारवा होता खरा, पण कोणालाच कल्पना नव्हती की या गारव्यामध्ये नात्यातली ऊब आता कायमची संपणार होती. तारीख होती 1 फेब्रुवारी. बिहारचं बेगुसराय एक असं ठिकाण जिथं गुन्हेगारी आणि राजकारणाच्या बातम्या नेहमी चर्चेत असतात. पण त्या दिवशी जे घडलं त्याने माणुसकीला काळिमा फासली. रस्त्याच्या कडेला एक महिला बेशुद्ध होती. जीवनाने तिची साथ सोडली होती आणि तिच्या शेजारी बसून तिचाच नवरा ढसाढसा रडत होता. त्याचा आक्रोश ऐकून तिथं जाणाऱ्यांचे पाय थबकले. तो प्रसंग पाहून प्रत्येक जण रडला होता. पती आपल्या पत्नीजवळ बसून असा रडत होता की जणू त्याचं जगच उद्ध्वस्त झालं होतं. तो वारंवार आकाशाकडे बघून न्यायाची मागणी करत होता. तो पोलिसांसमोर छाती बडून घेत होता. साहेब, माझी पत्नी आता या जगात राहिली नाही. माझ्या मुलांच्या डोक्यावरून आता आईचे छत्र हरवलं आहे. आता मी काय करू? मी कोणाच्या आजाराने जगू? त्याच्या डोळ्यामध्ये जे पाणी होतं, चेहऱ्यावर हातबलत होती आणि जिभेवर एक वेदनादायक घटना. पोलिसही सुद्धा आपल्या नजरेमध्ये त्याला एक पीडित पती मानत होते. एक असा दुर्दैवी माणूस त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या जोडीदाराला कायमचं शांत करण्यात आलं होतं. पण म्हणतात ना की गुन्हेगार किती हुशार असला तरी कायद्याच्या नजरेतून वाचू शकत नाही. आणि कधी कधी जे दिसतं ते सत्य नसतं आणि जे सत्य असतं ते इतकं भयानक असतं की अंगावर काटा येईल. तर नमस्कार मित्रांनो, मी वैभव आणि स्वागत आहे तुमचं गिट्टू टॉक मध्ये. ही घटना आहे प्रेम, द्वेष आणि सोशल मीडियाच्या त्या जाळ्याची, ज्यातपासून एका महिलेने आपला जीव गमावला आणि एक पती गुन्हेगार बनला. तर चला तपासाचं गदर उलगडूया आणि जाणून घेऊया बेगुसरायच्या या घटनेचे सत्य, जे पोलिसांच्या डायरीमध्ये नोंद होण्यापूर्वीच समाजासाठी एक धडा ठरलं. घटनेची सुरुवात होते बेगुसरायच्या रघुनंदनपूर गावात. इथं चंदन चौधरी नावाचा एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहत होता. चंदनचे वय साधारण 42 वर्ष. व्यवसाय शेती करायचा. गावखेड्यातील एक साधा माणूस जो कष्ट करून घर चालवायचा. त्याच्या घरामध्ये त्याची पत्नी सुमन कुमारी, जिचं वय साधारण 32 ते 35 वर्षाच्या दरम्यान सांगितलं जातं. या दोघांच्या लग्नाला साधारण 12 वर्ष झाली होती. 2 गोड मुलं सुद्धा होती, एक मुलगा आणि एक मुलगी. बाहेरून पाहिल्यावर हे कुटुंब अगदी सामान्य वाटत होतं. तेच रोजचं जीवन, तीच घरगुती वडताण आणि तेच छोटे मोठे आनंद. पण या घराच्या 4 भिंतीच्या आत एक वादळ हळूहळू आकार घेत होतं आणि या वादळाचं कारण होतं एक मोबाईल आणि त्याच्यावर इन्स्टॉल केलेलं एक ॲप. त्याचं नाव आहे इंस्टाग्राम. आजच्या काळात सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा भाग बनला आहे. पण सुमनसाठी हे फक्त टाइमपास नव्हतं, तर हे एक वेगळं जग सुद्धा बनलं होतं. घराची कामं आटोपल्यानंतर सुमनचा जास्तीत जास्त वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर जायचा. रील्स बनवणं, व्हिडिओ अपलोड करणं आणि मग त्याच्यावर येणाऱ्या लाईक्स आणि कमेंटची वाट पाहत बसणं, याच्यामध्ये सुमनला मजा येऊ लागली होती. गावातील एका गृहिणीला जेव्हा डिजिटल जगामध्ये कौतुक मिळू लागलं तेव्हा तिला वाटलं की हीच तिची खरी ओळख आहे. पण याच इंस्टाग्रामच्या रंगीबेरंगी जगामध्ये एक दिवशी एका अनोळखी व्यक्तीची एंट्री झाली. त्याचं नाव होतं अखिलेश. अखिलेश हा मूळचा सासारामच्या मोहिनीचा राहणारा होता, पण कामाच्या निमित्तामुळे तो गुजरातमध्ये राहायचा. एका रीलवरील कमेंट पासून सुरू झालेली ही चर्चा हळूहळू आता इनबॉक्स पर्यंत येऊन पोहोचली. मग नंबरची देवाणघेवाण झाली आणि बोलण्याचा सिलसिला हा सुरू झाला. सुमनला अखिलेशचं बोलणं आवडू लागलं होतं. चंदन जो दिवसभर शेतात काम करायचा, कदाचित तो आपल्या पत्नीला तो वेळ किंवा तो भावनिक आधार देऊ शकत नव्हता. त्याचाच ती शोध घेत होती किंवा कदाचित ही सुमनच्या मनाची चंचलता होती. हळूहळू सुमन आणि अखिलेश यांच्यातील ही मैत्री एका गडद ओढीमध्ये बदलली आणि हीच ओढ फक्त मोबाईल पुरती मर्यादित राहिली नव्हती. ती अशा वाटेवर निघाली जी समाजाच्या नजरेमध्ये योग्य नव्हती. गोष्ट इतकी वाढली की सुमन आता अखिलेशला भेटण्यासाठी बहाणे करून घराबाहेर पडू लागली होती. ती कधी कधी माहेरी जाण्याचं बहाणे करायची, तर कधी नातेवाईकांकडे जाण्याचं. पण तिचा खरा उद्देश गुजरातला अखिलेशकडे जाणं हाच असायचा. विचार करा, एकीकडे तिचा पती चंदन जो या गोष्टीपासून दूर होता की त्याच्या पत्नीच्या आयुष्यात कोणीतरी आला आहे, आणि दुसरीकडे सुमन जी आपलं 12 वर्षाचं जुनं नातं आणि 2 निष्पाप मुलांना पणाला लावत होती. पण म्हणतात ना की सत्य जास्त वेळ लपून राहत नाही. गावखेड्यामध्ये या गोष्टी वाऱ्यासारख्या पसरतात. हळूहळू चंदनलाही आपल्या पत्नीच्या वागण्यात बदल जाणवू लागला होता. ती तासनतास फोनवर व्यस्त राहू लागली होती. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडू लागली होती आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती घरातून गायब राहू लागली होती. जेव्हा चंदनने विचारपूस सुरू केली तेव्हा रहस्याचे पदर उलगडू लागलं. त्याला समजलं की त्याची पत्नी आता दुसऱ्या कोणाच्या तरी संपर्कात आहे. हे कोणत्याही पतीसाठी सहन करणं सोपं नसतं. चंदनने तिला समजावलं. त्याने आपल्या मुलांची शपथ दिली. त्याने समाजातील प्रतिष्ठेचा हवाला दिला. त्याने म्हटलं, सुमन, आपली मुले आता मोठी होत आहेत, मुलगी उपर होत आहे. उद्या लोक काय म्हणतील, तू हे सर्व सोडून दे. पण सुमनवर जणू एक
धून सवार होती. तिने चंदनचं एक सुद्धा ऐकलं नाही. उलट तिनं स्पष्ट शब्दात सांगितलं की ती तिचं आयुष्य आता तिच्या मर्जीनेच जागणार आहे. ती वारंवार गुजरातला निघून जायची. एकदा, दोनदा, तीनदा. प्रत्येक वेळी चंदन तिला म्हणून परत आणायचा किंवा ती स्वतःच परत यायची. पण तिचं मन आता चंदनकडे उरलं नव्हतं, तर गुजरातमध्ये बसलेल्या त्या अखिलेशकडे जात होतं. गोष्ट तेव्हा बिघडली जेव्हा सुमननं घर सोडण्याचा अचानक निर्णय घेतला. तिने चंदनला सांगितलं की आता ती त्याच्यासोबत राहू शकत नाही. तिला तिच्या मित्राकडे कायमचं जायचं आहे. तिने तिच्या बहिणीच्या घरी जाण्याचा प्लॅन बनवला आणि सांगितलं, मी इथून आता मुझफ्फरला जाईल आणि मग 20 तारखेला गुजरातला निघून जाईल. चंदनच्या आतला माणूस हा अपमान आणि विकृपणे सहन करू शकत नव्हता. एकीकडे पत्नीचा धोका, दुसरीकडे समाजात होणाऱ्या बदनामीची भीती आणि तिसरीकडे त्याचा दुखावलेला तो स्वाभिमान. त्याच्या डोक्यात इतकी वाईट विचारांनी घर केलं होतं. त्याने ठरवून टाकलं की जर सुमन माझी होऊ शकत नाही तर मी त्याला दुसऱ्या कोणाचे सुद्धा होऊ देणार नाही. आणि इथूनच सुरू झाली या भयानक घटनेची सुरुवात. चंदनने ठरवलं की तो सुमनला वाटेतून बाजूला काढेल, पण त्याला पकडलं जायचं नव्हतं. त्याला वाटलं की सापही मारावा आणि काठीही तुटू नये, म्हणून त्याने एक अशी गोष्ट रचण्याची योजना आखली ज्याच्यामध्ये तो स्वतः एक पीडित म्हणून समोर येईल. त्याने एका घातक शास्त्राची व्यवस्था केली. असं एक मार्ग शोधला ज्याने तो कायमचं शांतता आणू शकेल. त्याने ती सर्व तयारी केली जी एक हस्तखेळतं कुटुंब संपवण्यासाठी पुरेशी होती. तो योग्य वेळेची वाट पाहू लागला आणि तो दुर्दैवी दिवस 1 फेब्रुवारीला उजाडला. चंदनने सुमनला सांगितलं की चल, बहिणीकडे एका पूजेच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे. सुमनला वाटलं की कदाचित पती मानला आहे किंवा परिस्थिती सामान्य झाली आहे. ती तयार झाली. सोबत त्यांची लहान मुलगी आणि मुलगा सुद्धा होता. चंदनने आपली बाईक काढली. सुमन आणि मुलं बाईकवर बसली. एक आनंदी कुटुंबासारखं ते घरून निघाले. पण सुमनला काय माहित होतं की हा तिचा शेवटचा प्रवास असणार आहे. रस्त्यात चंदनने एक निर्जन जागा निवडली. तेगडा पोलीस स्टेशन हद्दीतील एक असा भाग जिथं झाडं आणि जंगल होतं. दुपारची ती शांत वेळ होती, पण सगळीकडे शांतता पसरली होती. चंदनने गाडी थांबवली. त्याने बहाणा केला की त्याला लघवीसाठी जायचं आहे. सुमन आणि मुलं तिथेच रस्त्याच्या कडेला उभी राहिली. चंदन काही अंतरावर गेला, पण लघु शंकेसाठी नाही, तो आपल्या योजनेला अंमलात आणण्यासाठी तयार होत होता. त्याने आपल्या खिशातून ते शस्त्र काढलं. त्याचे हात कदाचित थरथरले असतील किंवा कदाचित द्वेष इतका प्रबळ होता की हात स्थिर होते. तर परत आपल्या पत्नीजवळ आला. सुमनला सावरण्याची संधी सुद्धा मिळाली नाही. तिला काही समजण्यापूर्वी चंदनने ते पाऊल उचललं ज्यातून परत येणं कधीच शक्य नव्हतं. हवेत एक जोरदार आवाज घुमला. त्याने तिथली शांतता चिरून टाकली. सुमन जमिनीवर होती आणि सर्व काही त्या ठिकाणी संपलं होतं. त्या आवाजाने तिथे उपस्थिती असलेल्या प्रत्येक गोष्टीला स्तब्ध केलं. मुले किंचाळली. आपल्या आईला डोळ्यासमोर मरताना बघून त्यांचे बालमन हादरले. पण चंदन आपल्या डोळ्यासमोर पडताना पाहून त्यांचे बालमन सुद्धा हादरलं असेल, पण चंदन येतपर्यंत थांबलं नाही. त्याने लगेच आपल्या चतुर डोक्याचा वापर करायला सुरुवात केली. त्याने शस्त्र जवळच्या झुडपात लपून ठेवलं आणि मग सुरू झालं त्याचं नाटक. तो जोरजोरात रडू लागला, वाचवा वाचवा, कोणीतरी आहे का, माझ्या पत्नीला कोणीतरी मारलं. त्याने आपल्या कपड्यांना धूळ लावून घेतली. चेहऱ्यावर असं दुःख ओढून घेतलं जणू खरोखरच लुटारू आले होते. जेव्हा आजूबाजूचे लोक आणि वाटसरू तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की एक माणूस आपल्या पत्नीजवळ बसून रडत आहे. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेगडा पोलीस स्टेशनचे प्रभारी आणि DSP आपल्या टीमसह तिथे आले. त्यांनी परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतला. चंदनने पोलिसांनी एक रटलेली गोष्ट सांगितली. तो म्हणाला, साहेब, आम्ही मोटरसायकलवरून जात होतो तेव्हा मागून एका बाईकवर 2 लोक आले. त्यांनी आम्हाला थांबवलं. जुन्या भांडणामुळे साहेब, आमच्या शेजारचा एक मुलगा आहे दीपक, त्यानेच आपल्या साथीदारासह माझ्या बाईकवर हल्ला केला आणि त्या ठिकाणी ते पळून गेले. पोलिसांनी जेव्हा त्याला विचारलं की दीपक असं का करेल, तर चंदनने दुसरी एक गोष्ट खोटी सांगितली. त्याने सांगितलं, साहेब, शेजारी एक पंकज नावाचा माणूस आहे. दीपक तर त्याच्यासोबत भांडणं झाले होते. दीपकने पंकजला खूप मारलं होतं. माझी पत्नी सुमन हिने माणुसकीच्या नात्याने पंकजला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं होतं आणि त्याच्यावरून हा उपचार करून घेतले होते. बस याच गोष्टीचा दीपकला राग होता. त्याला वाटलं की सुमन त्याच्या शत्रूला मदत करत आहे, म्हणूनच त्याने बदला घेण्यासाठी हे केलं. गोष्ट ऐकायला खूप ठोस वाटत होती. गावातील वैमनस्य अनेकदा गंभीर वळण घेतं. पोलिसांना सुद्धा वाटलं की कदाचित चंदन खरं बोलत असेल. चंदनचं रडणं, त्याचा विलाप आणि मुलांची घाबरलेले डोळे सर्व काही त्याच्या गोष्टीची साक्ष देत होते. पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. दीपक आणि त्याच्या साथीदारांच्या शोधामध्ये तपास सुरू झाला. मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात आला. पण बेगुसरायची SP मनीष कुमार आणि त्यांची टीम खूप अनुभवी होती. त्यांना माहित होतं की गुन्हेगाराच्या जगामध्ये अनेकदा जो सर्वात जास्त ओरडतो तोच गुन्हेगार असतो.
पोलिसांनी आपला तपास फक्त दीपक पुरता मर्यादित ठेवला नाही, त्यांनी प्रत्येक पैलू तपासायला सुरुवात केली. सर्वात आधी पोलिसांनी त्या जागेची पाहणी केली, तिथं घटना घडली होती. फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले. पोलिसांच्या मनामध्ये एक शंका तेव्हा आली जेव्हा त्यांनी दीपकचं लोकेशन चेक केलं. आजचा काळ तंत्रज्ञानाचा आहे. पोलिसांनी दीपकचं डिजिटल रेकॉर्ड आणि लोकेशन ट्रेस केलं आणि इथूनच चंदनच्या गोष्टी पहिली तडा गेली. घटनेच्या वेळी दीपकचं लोकेशन तिथं नव्हतेच, दुसरीकडे कुठेतरी होता. पोलिसांनी पंकजची चौकशी केली. पंकजने सुद्धा आश्चर्यचकित होत म्हटलं, साहेब अशी तर कोणतीच मोठी गोष्ट घडली नव्हती हो. थोडी बाचाबाची नक्कीच झाली होती, पण इतका मोठा अपघात आणि सुमन वहिनीला मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या होत्या, ही गोष्ट तर पूर्णपणे खोटी आहे. आता पोलिसांचे चक्र फिरलं. जर दीपक तिथे नव्हता आणि पंकजची गोष्ट खोटी आहे, तर मग हल्ला नेमकं कोणी केला आणि चंदन इतकं मोठं खोटं का बोलत आहे? संशयाची सुई आता हळूहळू त्या दुःखी पतीकडे वळू लागली होती, जो बसून पोलीस स्टेशन समोर अश्रू गाळत होता. पोलिसांनी सुमनच्या माहेरच्या लोकांशी संपर्क साधला. जेव्हा सुमनचा भाऊ आणि घरचे लोक तिथे पोहोचले, तेव्हा त्यांनी पोलिसांना एक वेगळीच बाजू दाखवली. त्यांनी सांगितलं की चंदन आणि सुमन यांच्यामध्ये सर्व काही ठीक नव्हतं, त्यांच्यात कायमचे भांडणं होत होते. सुमन अनेकदा घर सोडून जाण्याची भाषा सुद्धा करत होती. पोलिसांनी आता चंदनवर आपली पकड घट्ट करायला सुरुवात केली, पण सर्वात मोठा पुरावा अजून सुद्धा पोलिसांच्या हाती आला नव्हता. तेव्हा पोलिसांनी नजर त्या निष्पाप मुलांवर पडली, जे घटनेच्या वेळी तिथे उपस्थित होते. मुलं खूप घाबरलेली होती, बिदरलेली होती. सुरुवातीला तर त्यांनी तेच सांगितलं जे त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं होतं. चंदन इतका चतुर होता की त्याने घटनेनंतर आपल्याच मुलांना शिकून ठेवलं होतं. त्याने मुलांना घाबरवलं होतं आणि म्हटलं होतं, पोलीस विचारतील तर सांगा की 2 लोक बाईकवर आले होते आणि त्यांनी मम्मीवर हल्ला केला. जर खरं बोलला तर पोलीस पप्पांना घेऊन जातील आणि तुम्ही एकटे पडाल. बिचारी मुलं वडिलांच्या भीतीने पोपटासारखे तेच रटत होती, पण पोलिसांना मुलांच्या डोळ्यामध्ये एक लपलेलं सत्य दिसत होतं. एका अनुभवी पोलीस अधिकाऱ्याने मुलांना प्रेमाने जवळ बसवलं, त्यांना विश्वास दिला की त्यांना काहीही होणार नाही. त्यांना खायला बिस्किटे दिली, पाणी पाजलं आणि खूप प्रेमाने विचारलं, बाळा खरे सांग काय झालं होतं? आम्ही तुझ्या पप्पांना काहीही बोलणार नाही, फक्त सत्य जाणून घ्यायचं आहे. आणि शेवटी ती मुले तुटली. त्या निष्पापपणावर तो भयानक सत्य भारी पडला, जो त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. मुलीने रडत पोलिसांना सांगितलं, अंकल दुसरं कोणी या ठिकाणी आलं नव्हतं, पप्पांनीच मम्मीला मारलं आहे, ते सगळं पप्पांनीच मम्मी सोबत केलं आहे. या ऐकताच पोलिसांच्या सुद्धा अंगावर शहारे आले. एक वडील आपल्या मुलांसमोर त्यांचा सर्वात मोठा गुन्हेगार बनला होता. आता पोलिसांकडे ठोस पुरावे होते. त्यांनी चंदनला ताब्यात घेतलं आणि सक्तीने चौकशी सुरू केली. सुरुवातीला तर चंदन पोलिसांची दिशाभूल करत राहिला. नाही साहेब, मी का करेन, ती माझी पत्नी होती, मुले खोटं बोलत आहे, ती खूप घाबरलेली आहेत. पण जेव्हा पोलिसांनी आपला कडक पवित्रा घेतला आणि त्याच्यासमोर सर्व पुरावे ठेवले, दीपकचं लोकेशन, मुलांचा जबाब आणि त्यांच्या स्वतःच्या गोष्टीतले खोटारडेपणा, तेव्हा चंदनचा धीर सुटला. तो कोसळला. त्याचं रडणं धोणं थांबलं आणि त्याच्या चेहऱ्यावर जो मुखवाटा उतरला, तो त्याने पीडित पतीचा घातला होता. त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने पोलिसांना हे सांगितलं, ओ साहेब, मीच केलं हे सर्व. मी खूप वैतागलो होतो. तिचे कोणाकोणा दुसऱ्याशी संबंध होते. ती मला आणि मुलांना सोडून जाऊ इच्छित होती. माझ्या सांगण्यावरून सुद्धा ती ऐकत नव्हती. माझी अब्रूपणाला लागली होती. रागाच्या भरात मला काहीच सुचलं नाही आणि मी तिला कायमचं थांबवलं. चंदनने दाखवलेल्या जागेवरून पोलिसांनी झुडपातून ते शस्त्र सुद्धा जप्त केलं, ज्याने त्या घटनेला अंजाम दिला होता. पोलिसांनी घटनेमध्ये वापरलेली बाईक जप्त केली. ज्या दीपकला तो अडकू पाहत होता, तो निष्पाप सिद्ध झाला. जरा विचार करा त्या प्रसंगाचा. एक हसतं खेळतं कुटुंब एका क्षणात कसं विखरलं गेलं. सुमनचा जीव गेला. चंदन आता गजाआड आहे. कदाचित लांबची शिक्षा भोगेल, पण सर्वात जास्त नुकसान कोणाचं झालं? त्या 2 निष्पाप मुलांचं. एका फटक्यामध्ये त्यांच्या डोक्यावरून आई आणि वडील दोघांचं सुद्धा छत्र हरवलं. आई आता या जगात नाही आणि वडील तुरुंगाच्या कालकोठडीत आहे. आता त्या मुलांचं भविष्य काय असेल? कोण यांची काळजी घेईल? एका गुन्ह्याने त्यांचे संपूर्ण आयुष्य अंधारात गेलं आहे. ही घटना आपल्याला बरंच काही विचार करायला भाग पाडते. नात्यात विश्वास किती महत्वाचा आहे आणि जेव्हा हा विश्वास तुटतो तेव्हा परिणाम किती घातक असू शकतात. सोशल मीडियाचा चुकीचा वापर आणि भरकटलेली नाती कशी माणसाची विचारशक्ती धुसर करतात. सुमनने जर मर्यादांचं भान ठेवलं असतं किंवा चंदनने कायद्याला हातात घेण्याऐवजी दुसरा मार्ग निवडला असता तर वेगळं झालं असतं. कदाचित आज ही वेळ आली नसती. राग आणि अहंकार माणसाचे सर्वात 2 मोठे शत्रू आहेत. चंदनने आपल्या रागामुळे केवळ एक जीव घेतला नाही, तर आपलं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं. त्याला वाटलं की तो पत्नीला वाटेतून काढून आणि शेजाऱ्यावर आळ आणून वाचेल. त्याला वाटलं की त्याचे अश्रू पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकतील, पण तो विसरला होता की कायद्याचे हात खूप लांब असतात आणि खोट्याचे आयुष्य जास्त लांब
चालत नसतं. बेगुसराय पोलीस विशेषतः SP मनीष कुमार आणि त्यांच्या टीमचं खरंच कौतुक करावं लागेल की त्यांनी इतक्या लवकर दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं. जर पोलिसांनी चंदनच्या अश्रूंवर विश्वास ठेवला असता आणि नीट तपास केला नसता तर कदाचित एक निष्पाप माणूस तुरुंगात गेला असता आणि खरा गुन्हेगार मोकार फिरला असता. मित्रांनो, ही घटना सांगण्याचा माझा उद्देश कोणाला घाबरवणं किंवा कोणाच्या भावना दुखावणं नाही. माझा उद्देश फक्त तुम्हाला जागरूक करणे हाच आहे. आपल्या समाजात अशा घटना घडत आहेत. आपल्याला आपली नाती, आपले कुटुंब आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबाबत सतर्क राहण्याची खूप गरज आहे. जर तुमच्या नात्यामध्ये कडवटपणा येत असेल तर तो चर्चेने सोडावा किंवा कायदेशीर मार्ग स्वीकारा. हिंसा कोणत्याही समस्येचं समाधान नाही. आज चंदन तुरुंगाच्या गाजाड बसून पश्चाताप नक्की करत असेल, पण आता काय उपयोग, वेळ निघून गेली आहे. वेळेत जर त्याने आपल्या रागावर नियंत्रण मिळवलं असतं तर आज त्याची मुलं सुद्धा अनाथ झाली नसती. तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं की डिजिटल जग खरोखरच आपल्या नात्याचा दुरावा निर्माण करत आहे? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा जागरूक होऊ शकतील. आणि हो, जर तुम्ही अजून सुद्धा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे अशाच गुन्हेगारी रहस्यमय कथा त्या तुम्ही कधीही ऐकलेल्या नसतील.